मुरबाडमध्ये राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे. कोण कुठे जाईल याचा थांगपत्ता नाही. मागील वर्षी म्हणजे 17 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीमधून अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेत मुरबाडचे लोकप्रतिनिधी आमदार किसन कथोरे यांच्या विकास कामावर भरभरून टीका करणारे सुभाष पवार आज त्याच मुरबाडच्या विकासावर गुणगान गाऊन आपल्या पक्षप्रवेशाचा जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. मुरबाड मतदारसंघाला एक परंपरा आहे. गेल्या अनेक वर्ष गोलप साहेबांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. मधल्या काही कालखंडामध्ये कैलासवासी विशेष सरांनी सुद्धा प्रतिनिधित्व केलं. परंतु सुसंस्कृत असणारा हा मतदारसंघ इथं सर्व समाज कार्यकर्त्यांना आणि सर्व समाजाच्या नेत्यांना आणि जनतेला बरोबर घेऊन जाणारं हे नेतृत्व त्या ठिकाणी होतं. त्यामधून जे काही लोकप्रतिनिधी आतापर्यंत निवडून येत आहेत त्यांनी या मतदारसंघाची पुढची वाट लावलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. एका बाजूला फक्त घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात मात्र कामाचा पत्ता त्या ठिकाणी नाही. बदलापूरला गेल्यात का सांगायचं मुरबाड माझा फार सुधारलाय. मुरबाडला आलं का तिकडे सांगायचं तुमचं बदलापूरला काय होणार आहे. त्यांना वाटलं नव्हतं सुभाष पवार आपल्या विरोधात येईल कारण याला आपण कसंही वरती सांगून याला थांबवू शकतो. परंतु तमाम कार्यकर्त्यांनी आग्रह धरला का कुठल्याही परिस्थितीत मुरबाड मतदारसंघाला पूर्वीसारखं गतवैभव जर मिळून द्यायचं असेल, मतदारसंघामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर आपण निवडणुकी लढलीच पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांनी आग्रह केला. सुरुवातीला काही मेळावे झाल्यानंतर मी सांगितलं माझ्यापेक्षा जो यांना बाजूला करू शकतो यांना हरवू शकतो असा उमेदवार आपण सगळे मिळून तयारी द्या. परंतु सगळ्यांनी मला सांगितलं काही इथं कोणी उमेदवार नाही, तुम्हाला जिथली उमेदवारी करावी लागणार आहे. सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. सर्व पक्ष सर्व नेते सर्व इथं जिंकत आपला विजय हा निश्चित या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला माहित आहे या मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत मी आज बोलणार नाही मला कारण भरपूर आपल्याला वेळ झालेला आहे. परंतु बदलापूर शहरामध्ये सुद्धा शहरातून फार मोठ्या संख्येने झालेली आहे. बदलापूरमध्ये सुद्धा आपली ताकद फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेली आहे. महाविकास आघाडी पक्षाची ताकद या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. मग तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असो, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो, राष्ट्रीय काँग्रेस असू द्या, आरपीआय सेक्युलर असू द्या, हा पक्ष असू द्या, अनेक पक्ष असेल की ज्यांनी आघाडीला या ठिकाणी समर्थन दिलेले आहे. या सगळ्या पक्षाची ताकद फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. अनेक प्रश्न आहेत. आज आपल्याला सांगितलं जातंय बदलापूरमध्ये सगळे प्रश्न सुटले आहेत पण बदलापूरमध्ये भूमिगत गटाराचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. बदलापूर शहराचा पाणी पुरवठ्याचा विषय त्या ठिकाणी आहे. वीज पुरवठा बदलापूर सारख्या शहरात सुरळीत त्या ठिकाणी होत नाही. 2-2 दिवस बदलापूरमध्ये कधी कधी लाईट त्या ठिकाणी जाते. अनेक काही कल्याण मुरबाड रस्त्यामध्ये जे काही बाधित शेतकरी आहेत यांना आपल्याला त्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे. समाजातील सगळ्या घटकांना त्यांची उंची त्यांचे आर्थिक स्तर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विविध माध्यमातून त्याला मदत त्या ठिकाणी करायची आहे. आरोग्याच्या अनेक योजना त्या ठिकाणी आहेत. आरोग्याच्या योजना आपल्याला सुद्धा करायच्या आहेत आणि खास करून ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये जो बेरोजगाराचा प्रश्न या तालुक्यामध्ये निर्माण झाला आहे तो प्रश्न आपल्याला जर सोडवायचा असेल तर पुढच्या काळामध्ये बेरोजगारांसाठी नवीन नवीन उपक्रम राबवलेच पाहिजे. मला आपल्याला सांगायचं आहे अनेक कार्यकर्ते करून सहकारी मधल्या काळामध्ये त्यांच्याकडे गेले होते. गेल्या महिनाभरापासून अनेक जण माझ्याकडे येत आहेत आणि मला सांगायला लागले नुसतं आमच्या खांद्यावर हात टाकून आमचं भलं होणार नाहीये. आम्हाला हाताला काम पाहिजे, आम्हाला रोजगार पाहिजे आणि ते रोजगार जर कोण देऊ शकणार असेल तर आम्ही बघितलेलं आहे पवार साहेबांचं नेतृत्व या मतदारसंघात बघितलंय. तुमच्या माध्यमातून आम्हाला या गोष्टी सगळ्या सोडवायच्या आहेत आणि अनेक तरुण त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला जॉईन त्या ठिकाणी होत आहे. तर म्हणजे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्ष या ठिकाणी काम करतोय. अतिशय सरळ आणि साधी माणसं आम्ही या ठिकाणी आहोत. जे काम करता येईल तेवढंच काम सांगायची आमची पद्धत त्या ठिकाणी आहे. जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष झाल्यानंतर अनेक वर्ष अनेक कामं मी या ठिकाणी केली पण गावात जातामध्ये कधी त्याचा प्रचार फार केला त्या ठिकाणी नाही. जे शक्य आपल्याला आहे माता भगिनीने सांगितलं तर त्यांना आम्ही आधाराने सांगतोय जे शक्य आहे ते प्रश्न सोडवण्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे नुसत्या कोटीच्या कोटी गोष्टी आम्ही त्या ठिकाणी मानणार नाही. मधल्या काळामध्ये बातम्याने अनेक नारळ फोडले. माझा प्रश्न आहे त्यांना
गेले 15 वर्ष होते तुम्ही विकास का करता आला नाही? आता एवढे नारळ तुम्ही का फोडताय निवडणुकीच्या तोंडावर? तुम्ही आज सांगायला लागले काम मंजूर, मग 15 वर्ष काय तुम्ही डोबले होते काय? 15 वर्षात तुम्हाला का काम करता आले नाही? हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, हे नारळ म्हणजे फक्त निवडणुकीचा जुमला आहे, हे तुम्ही स्वतः अनुभवलेला आहे. खरं म्हणजे कधी एखादी घोषणा करायची तर आम्ही विचार करतो लोकांच्या केल्यावर लोक आपल्याला काय बोलणार आहेत. एखादं काम आपण पूर्ण केलं नाही तर आपल्याला लाज वाटते. लोकांच्या केल्यावर लोकांनी जर आपल्याला विचारलं काही काम काय नाही झालं तर आम्ही तशी घोषणा कधी करत नाही. पण यांनी घोषणा करून टाकले. कल्याण मुरबाड रस्त्याला गौरव साहेबांचं नाव मी दिलं, देऊन टाकलं तर सांगितलं कुठेही कागदावर ते आलं नाही आणि त्यांचं नाव त्यांना त्या ठिकाणी मिळालं नाही. पंचायत समितीच्या इमारतीला गोलब साहेबांचं नाव त्या ठिकाणी मी जिल्हा परिषदला होतो. आम्ही म्हटलं त्यांनी घोषणा केली, आदरणीय गोलब साहेबांच्या बाबतीत घोषणा आहे, आपण याला विरोध करायचा नाही, आम्हीच ते त्या ठिकाणी घेऊन टाकू. सांगायचा विषय असा आहे, घोषणावर घोषणा करायच्या, पूर्तता कुठल्याच गोष्टीची त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून मतदार बंधू भगिनींनो, कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, हा बदल आपल्याला घडवायचा आहे. आणि बदल घडवण्यासाठी तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. ज्येष्ठांनी मला आशीर्वाद त्या ठिकाणी द्यावे, तरुणांनी सहकार्य करावं, महिला भगिनींनी पण भाऊ म्हणून मला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद त्या ठिकाणी द्यावे. निश्चितपणे हा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक प्रश्न आहेत. रेल्वेचा प्रश्न असेल, बदलापूरचा इथला त्या ठिकाणी आहे. काही घोषणा केलेल्या त्या सगळे कामं त्या ठिकाणी अपुरे आहेत. वांगणी सारख्या शहरामध्ये सुद्धा बरेच कामं त्या ठिकाणी अपूर्ण आहेत. त्या सगळ्या कामांचा आपल्याला त्या ठिकाणी पाठपुरावा करायचा. आणि म्हणून निश्चितपणे मी आपल्याला आश्वासित करतो का बदल घडण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण या ठिकाणी कामाला लागलेले. थोड्या वेळा तिथे खासदार बाळामामा माते सुद्धा या ठिकाणी बोलतायत. आदरणीय आव्हाड साहेब पण या ठिकाणी येणार आहेत, परंतु त्यांनी पण सांगितलं थोडा कामाला उशीर त्या ठिकाणी होतोय. मधल्या काळामध्ये मला वाटतं याच जागेवर जाहीर सभा झाली, पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. त्या दिवसाची सभा आणि आजची सभा निश्चितपणे जे चांगलं आहे तुम्ही चांगलं दाखवा. त्या सभेमध्ये काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले होते का माझी लढाई ही ठेकेदाराविरुद्ध नाही. मी आपल्याला या ठिकाणी सांगतो, मी नोंदणीकृत ठेकेदारी व्यवसाय त्या ठिकाणी करत होतो. पण तुम्ही ज्यांना ठेकेदार म्हणून मला ज्या ठिकाणी इन्व्हाइट लागले, तुमचा उगम कुठून झाला? अरे तुम्ही तर जंगल तोड करून ठेकेदारी केली, जंगलाचे ठेकेदार होते. सगळं जंगल कोणी चोरून काढलं हे जनतेला माहित आहे. हे मी सांगायचं आवश्यकता नाही, मी लहान आहे. पण कल्याण बदलापूर मुरबाड भागातील जनतेला माहित आहे. काही इकडचं कोणी काय केलं हे सगळं त्याला सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं त्याबाबत मला तेवढा एक खुलासा करण्याची आवश्यकता होती, म्हणून तो खुलासा मी त्या ठिकाणी केला. दुसरा मुद्दा सांगितला त्याने, एवढे बजेट आहेत ते नारळ त्या एवढे फोडले आहेत, आपल्याला सांगितलं नारळ फोडायचे होते तर 15 वर्षात फोडायचे होते. तिसरा मुद्दा त्याने सांगितला का बाबाचा समाज 2 वेळा मी घेतलाय, आता मुलाला पण भविष्य पाठ करणार आहे. माझी कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे. खरं म्हणजे आपलं काम फार सुसंस्कृत आहे. मला खरं त्यांना बोलायचं पण नाही, पण खुलासा कुठेतरी केला पाहिजे. तेही माझ्या वडिलांच्या वयाच्या बरोबर आहे, त्यामुळे वैयक्तिक त्यांनी फार काय बोलणार. परंतु मला एवढंच त्यांना सांगायचं आहे का तुमची सुरुवात जी झाली, जिल्हा परिषदचे अध्यक्ष तुम्ही होत असताना माझ्या वडिलांचा आशीर्वाद घ्यायला तुम्ही अनेक वेळा आलेला. ठीक आहे, सगळीकडल्या राजकारणामध्ये जीत पराजिती होत असते, परंतु दुसऱ्याला एकदम क्षुल्लक लेखून चालणार नाही. तुम्ही जे आज आरे रवी करताय, आज दडपशाही करताय, निश्चितपणे हा मतदार राजा तुमची आरे रवी उलटून पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांना सांगितलं गेलं का मी 2.5 लाख मतदारांनी विजयी होईल. आता मी मगाशीच म्हटलं का माझ्या वडिलांचंही वय झालंय, त्यांचंही वय झालंय, त्यामुळे तेही त्या ठिकाणी अशा पद्धतीने जे बोलले खरं म्हणजे त्यांनाच काही आठवत नाही असं मला वाटतंय. 2.5 लाख मतदानच 2.5-3 लाख त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे ते 2.5 लाख 2,60,000 मतांनी कसे विजय होणार? आणि तुम्ही आम्ही काही नुसतं फक्त बसायला आलोय का? त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला त्या ठिकाणी वेळ नाही, बदलाचे काही प्रश्न आहेत ते सोडवायला त्या ठिकाणी वेळ नाही. आणि म्हणून एवढ्या लेटने निवडून येणार
मी तर आपल्याला एवढाच सांगतो, एवढ्या लेटने नाही, एवढ्या स्पीडने ते मागे पडणार आहे. मतदारसंघातील माझ्या बरोबर आलेले सर्व कार्यकर्त्यांचा आज या ठिकाणी प्रवेश होत आहे. महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, माजी मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब, मुरबाड मतदारचे आमदार आदरणीय कतोरे साहेब, आपले जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी साहेब, मुरबाडचे दोन्ही मंडळ अध्यक्ष, माझ्याबरोबर आलेले माझे सर्व सहकारी, त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती माजी सदस्य असतील, बाजार समितीचे सर्व संचालक, खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक, विविध सोसायट्यांचे चेअरमन, त्याचबरोबर अनेक संस्थांमध्ये काम करत असणारे माझे सगळे सहकारी पदाधिकारी, समोर उपस्थित असणारे दीपेशजी म्हात्रे आणि सर्व ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय. निश्चितच ही आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही विविध पक्षामध्ये काम त्या ठिकाणी केलं, परंतु आज भारत देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, त्याचबरोबर महाराष्ट्रात मध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सरकार या ठिकाणी आहे. विविध विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला आहे. लोकांच्या उपयोगासाठी पडणाऱ्या अनेक योजना या सरकारनं त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. केंद्र सरकारच्या सुद्धा अनेक योजना त्या पूर्वीच्या सरकारमध्ये त्याचं प्रमाण कमी होतं, ते आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी योजना चालू केलेल्या आहेत. आणि विकासाचं गती आपण पाहिली तर फार मोठ्या प्रमाणात विकास कामं सुद्धा या राज्यामध्ये चालू आहेत. आणि म्हणून या सगळ्यामध्ये आपणही सहभागी व्हावं हे मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी वाटलं. खरं म्हणजे फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण साहेब असतील, कपिल पाटील साहेब असतील, आदरणीय कतोरे साहेब असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी काम करतायत. आणि त्याच विचारधारामध्ये जाऊन आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जावं आणि या विकासामध्ये आम्ही सुद्धा हातभार त्या ठिकाणी लावावं. आणि आमच्या मतदारसंघामध्ये विकास कामं झालेले तरी सुद्धा अधिक गतीनं ही विकास कामं व्हावीत म्हणून आपण सर्वांनी बरोबर राहावं, या हेतून सुद्धा आम्ही सगळेजण आज या ठिकाणी आलोत. खरं म्हणजे मधल्या काळामध्ये मुरबाड विधानसभेची उमेदवारी मला त्या ठिकाणी मिळाली आणि मी निवडणूक त्या ठिकाणी लढलो. कतोरे साहेबांच्या विरोधात मध्ये पर्यायी भाजपच्या विरोधामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करत होतो. जवळजवळ 1.25 लाख मतं मला सुद्धा त्या ठिकाणी मिळाली. पण शेवटी आपण तो विचार त्या ठिकाणी केला का आता पुढे हे विकास कामं आपल्याला त्या ठिकाणी करायची असतील, राज्याचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा विकास अधिक गतीनं करायचा असेल तर आपण भाजप बरोबर त्या ठिकाणी गेलं पाहिजे. मला पवार साहेब म्हणजे शरद पवार साहेबांनी उमेदवारी त्या ठिकाणी दिली होती. मधल्या काळामध्ये मी जिल्हा परिषद मध्ये असताना शिंदे साहेबांनी सुद्धा मला त्या ठिकाणी मदत केली. हा टोटल सारासार राजकीय विचार आता करता संपूर्ण तालुक्याचा विकास, गोरगरिबाचा विकास, गोरगरिबापर्यंत योजना पोहोचवायची असतील तर आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे, हा विचार मी त्या ठिकाणी केला. आणि म्हणून आज आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलोत. चव्हाण साहेब, आपण मला या ठिकाणी आज प्रवेश दिलात. कपिल पाटील साहेब आहेत, कतोरे साहेब आहेत, आपल्या सर्वांचंच या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष हा गावागावामध्ये त्या ठिकाणी आहेत, परंतु तो अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करू, हा शब्द आजच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी देतो. मुरबाडला तर संपूर्ण मुरबाड मतदारसंघामध्ये भाजप तर सक्षम आहेच, परंतु आता याच्या पुढे
एकतर्फी भाजपा त्या ठिकाणी होईल. मी एक नंबरचं म्हणणार नाही, एकतर्फी भाजपा या मतदारसंघामध्ये होईल. त्या दृष्टिकोनातून माझे सगळे माझ्या बरोबरचे कार्यकर्ते त्या ठिकाणी निश्चित पक्ष एक केंद्र म्हणून त्या ठिकाणी काम करतील. आज खरं म्हणजे अनेक लोकांचा प्रवेश ठिकाणी राहिलाय, बरीच लोक मागे राहिली. मुरबाडून येता येता सर्वांना उशीर झालाय आणि आम्ही उशिरा आल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद देतो. आपल्याला सुद्धा पुन्हा आपला या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. गौरव शेलार, युवा महाराष्ट्र, मुरबाड.